रामकृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत भारताची महान ऋषी परंपरा यामधील समुद्रप्राशन करणारे महर्षी अगस्ती यांची कथा. अगस्ती ऋषींचा जन्म. अगस्ती ऋषींचे नाव काढताच त्यांनी समुद्र पिऊन टाकला आणि विंध्य पर्वताला वाकवले या त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होते. ऋषी अगस्ती काहीसे ठेंगणे अन कृष्णवर्णी होते. आश्रमवासियांसारख्या त्यांनी जटा धारण केल्या होत्या. छातीवर उडणारी दाढी होती. त्यांच्या दृष्टीत विलक्षण आत्मश्रद्धा होती, तेज होते. त्यांची दृष्टी ब्राह्मतेज प्रकट करणारी आणि तेजस्वी होती. त्यांना मैत्रावरुणी असेही नाव आहे. ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या समेतच त्यांचा जन्म झाला होता, म्हणून त्यांना मैत्रावरुणी म्हणतात. मित्र वरुण हे दोघे देव एकाच देहाने म्हणजे मैत्र व वरुण या देहाने वावरत होते. वाटेत उर्वशी होती. तिच्या संयोगापासून वसिष्ठ आणि अगस्ती यांचा जन्म झाला. ऋषीपत्नी लोपामुद्रा हिचा जन्म. अगस्ती अत्यंत कडक शिस्तीचे व धर्मजीवन जगत होते. करडे तपस्वी होते. अशा ऋषीला कोण कन्या देणार? त्यांनी विवाहाचे स्वप्न पाहिले नाही. परंतु एक दिवस घनदाट जंगलातून जाताना त्यांनी त्यांचे पितर पाहिले. ते पितर आकाशात अधांतरी खाली डोके वर पाय अशा स्थितीत लोंबकळत होते. त्यांच्या दुःखाचे कारण अगस्ती ऋषींनी विचारले. ते म्हणाले, तू विवाह कर. तुला मुलगा झाला की तो श्राद्ध करील आणि मग आम्ही स्वर्गात जाऊ. त्याच क्षणी अगस्ती ऋषींच्या मनात विवाहाचा विचार आला. पण त्यांना कुणी कन्या देना. शेवटी त्यांनी योग सामर्थ्याने निसर्गातील सर्व सुंदर वस्तूंचे सार असलेली अशी लावण्यवती कन्या निर्माण केली आणि अपत्य नसलेल्या विदर्भ राजाच्या स्वाधीन केले. राजाने तिचे नाव लोपामुद्रा ठेवले. विदर्भ देशाची राजकन्या लोपामुद्रा ही अगस्ती ऋषींची पत्नी. विदर्भ राजाला अगस्ती ऋषींमुळेच कन्यारत्न प्राप्त झाले. त्यावेळी ती मुलगी अगस्ती ऋषींनाच पत्नी म्हणून द्यावी अशी अट होती. त्यानुसार लोपामुद्रा ही अगस्ती ऋषींची पत्नी झाली. वैभवात वाढलेल्या लोपामुद्राला ऋषी अगस्ती यांच्यासारखे 12 वर्षे कठोर संयमी जीवन जगावे लागले. अगस्ती ऋषी प्रसन्न झाले. त्यावेळी लोपामुद्रेने तिला विलासी जीवनाची ओढ असल्याने तिने तशी इच्छा अगस्ती ऋषींकडे व्यक्त केली. त्यासाठी धन मागितले. धन हवे म्हणून ते देशोदेशांच्या राजांकडे गेले. प्रत्येक राजाने त्यांना जमा खर्च दाखवला. जितके उत्पन्न होते तितकाच खर्च होता. अगस्ती ऋषींना धन द्यायचे म्हणजे प्रजेवर कर बसवणे अपरिहार्य होते. त्याला अगस्ती ऋषींनी नकार दिला. नंतर अगस्ती ऋषींनी वातापी आणि इलबल या 2 दुष्ट राक्षसांचा वध करून त्यांच्याजवळचे अमाप धन घेतले आणि लोपामुद्रेला दिले. अगस्ती आणि लोपामुद्रा यांना एक मुलगा झाला. तो इतका तेजस्वी होता की जन्माला येताच वेद पठण करू लागला. अगस्ती ऋषींनी त्याचे नाव त्रिदस्यू असे ठेवले. परंतु अगस्ती त्याला इदमवाह म्हणत. अगदी लहानपणापासूनच तो वडिलांच्या यज्ञासाठी इदमा म्हणजे समिधा गोळा करून आणायचा. रामायणात अगस्ती ऋषींनी श्रीराम प्रभूला अनुग्रह दिला. वराह पुराणातील अगस्त्य गीता त्यांचीच आहे. काही प्राचीन ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. ललिता महात्रिपुर सुंदरी देवीचे ते श्रेष्ठ भक्त होते. हयग्रीवापासून त्यांनीच ललिता सहस्रनाम आणि त्रिशती प्राप्त करून घेतली. त्यांची पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा तंत्रशास्त्रातील हादीविद्येची निर्माती आहे. दक्षिणेत अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. अगस्ती ब्रह्मर्षी आहेत, योगी आहेत, वैदिक, ज्ञानी, तपस्वी आणि भक्तही आहेत. त्यांना अज्ञात असे काही नाही. हिमालय आणि विंध्य यांच्या मधल्या भूभागातील सर्व ज्ञान आणि पुण्य जर तराजूच्या एका पारड्यात टाकले आणि अगस्ती ऋषींना दुसऱ्या पारड्यात बसवले तर अगस्ती ऋषींचेच पारडे जड होईल. अशा प्रकारे आज आपण समुद्रप्राशन करणारे महान ऋषी महर्षी अगस्ती यांचे चरित्र पाहिले. इति शुभम भवतु.